नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये आता नम्रता जेव्हा आकाश घरी येतो तर शुभमकरवर हल्ला केलेला आहे तर तो आकाश सरांनी केलेला आहे हे सत्य ते शुभमकर आणि सुप्रिया यांना सांगते। हे ऐकल्यानंतर त्यांना फार मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस तेथे आकाश आलेला असतो। आकाश म्हणतो की नक्की तुमचा काय विषय सुरू आहे। त्यावरती आता नम्रता म्हणते की हो का, शिवूवर तुम्ही हल्ला करवला आणि त्याला मारण्यासाठी तुम्ही माणसं पाठवलीत का। त्यावरती आकाश म्हणतो की काय नॉनसेन्सपणा बोलते, आता मी कशाला माणसं पाठविल त्याला मारण्यासाठी। त्यावरती नम्रता म्हणते की कारण तुम्ही जलद झालात त्याची आणि माझी मैत्री बघून। हे बघा, तुम्ही फक्त तुमचं मन मोकळं असल्याचं नाटक करत आहात, तुम्हाला हे करण्याची काय गरज होते। आता हे सर्व ऐकल्यानंतर शुभमकरला तर खूप आनंद होत असतो, कारण आकाश आणि नम्रता ह्या दोघांमध्ये भांडण होतात हे त्याला अगदी चांगलंच असतं, या दोघांची मैत्री आणि लग्न तुटेल म्हणून। त्यानंतर जेव्हा आता नम्रता ही बोलत जाते तर आकाशला खूप राग येतो। आकाश लगेच आता त्यावरती आकाश तिला म्हणत असतो की काय प्रूफ आहे तुझ्याकडे, तू वाटेल तसं बोलू नको। त्यावरती लगेच नम्रता म्हणते की पोलिसांचा प्रूफ तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही का। नम्रता, एक गोष्ट लक्षात ठेव, जर मला तुझ्याबद्दल काही कळाले असते तर मी विश्वास ठेवला नसता, पण तू लगेच त्यावर विश्वास ठेवला, तुला माझ्याबद्दल जे काही कळाले त्याबद्दल। नम्रता म्हणते की पोलिसांनी दिलेल्या पुराव्याचं काय आणि मी का आणि किती दिवस सहन करायचं आहे। तेव्हा आता नम्रता म्हणते की हे बघा, खरंच आता तुम्ही जे काही शुभमकरला मारण्यासाठी माणसं पाठवलेली आहेत किती नीच वागतात। आकाश म्हणतो की किती, खरंच तुला माझ्या घरच्यांच्या प्रॉब्लेमचे काही नाही, फक्त मी हवा आहे तर इतकीच सेल्फिश आहे तू। त्यावरती नम्रता म्हणते की नाही, मी नाही तर तुम्ही आहात। आणि आकाश म्हणतो की जेव्हापासून मी आता तो आलेला आहे तर तू 100 वेळा त्याचं नाव घेतलेलं आहे माझ्या तोंडावर, आता तरी मला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की नक्की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे। नम्रताला फार राग येतो। नम्रता रागाने लगेच आता आकाशच्या कानामागे द्यायला सुरुवात करते, परंतु आकाश रागाने तिचा हात धरतो। तेव्हा आता मित्रांनो, नम्रता आणि आकाश या दोघांमधील जे वाद आहे तर ते वाद आता शुभमकर आणि वल्लरी वाढवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ईश्वरी मात्र ह्या दोघांना परत एकत्र कसं आणते हे आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। धन्यवाद।